कधी असं झालंय का की तुम्ही फक्त एक नोटिफिकेशन बघायला मोबाईल हातात घेतला आणि कधी 1 तास निघून गेला तुमचं तुम्हालाच समजलं नाही. हा टाइमपास नाही तर तुमच्या मेंदूचा ताबा मोबाईलने घेतलाय. दारू, सिगारेट किंवा अंमली पदार्थाचे व्यसन डोळ्यांना दिसतं म्हणून आपण घाबरतो. पण सध्या आपल्या घरात एक असं छुप व्यसन बसलंय जे आपल्या लहान मुलांचा मेंदू आणि तुमची मनःशांती हळूहळू संपवते. ते म्हणजे हा स्मार्टफोन. कधी विचार केलाय का की आपण मोबाईल वापरतोय की मोबाईल आपल्याला वापरतोय? आज आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी या छोट्या स्क्रीनवर अवलंबून आहोत. जेवताना समोर मोबाईल पाहिजे, वॉशरूममध्ये जाताना मोबाईल पाहिजे, कोणी समोर बसून बोलत असेल तरी आपलं लक्ष मोबाईलच्या नोटिफिकेशनवर असतं. काही काम नसेल तरी दर 2 मिनिटाला स्क्रीन लॉक अनलॉक करण्याची आपल्याला सवय लागली आहे. सतत मोबाईल वापरल्यामुळे आज लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सगळेच अडकलेत. यामुळे आपली चिडचिड वाढतीये, रात्रीची झोप उडली आहे आणि आपली निर्णय क्षमता कमी होतीये. पण या डिजिटल चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतंही ॲप डिलीट न करता तुमचं मोबाईलचं व्यसन कसं सोडवायचं याच्या सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल टिप्स सांगणार आहे. हा व्हिडिओ तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आपण या व्हिडिओमध्ये पुढील मुद्द्यांवर सविस्तर बोलणार आहोत. मोबाईल ॲडिक्शन म्हणजे नक्की काय? शरीरावर होणारे पॅथोफिजिओलॉजिकल बदल कोणते? प्रॅक्टिकल उपाय कोणते? आपली आदर्श दैनिक दिनचर्या कोणती? न्यूरोप्रोटेक्टिव्ह आहार कोणता? आपले डाएट कसं असलं पाहिजे? होमिओपॅथिक उपचार, सायकोलॉजी आणि सायकोथेरपी, बॅच फ्लावर रेमेडी या विषयावरती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मोबाईल ॲडिक्शन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मोबाईलचं व्यसन किंवा अतिवापर. जेव्हा एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त वेळ मोबाईलवर घालवते आणि त्यामुळे तिच्या दैनंदिन आयुष्यावर, कामावर, अभ्यासावर आणि आरोग्यावर वाईट परिणाम व्हायला लागतो, तरीही ती व्यक्ती मोबाईल वापरणं थांबवू शकत नाही. या मानसिक स्थितीला मोबाईल ॲडिक्शन म्हणतात. नॅमोफोबिया म्हणजे नो मोबाईल फोन फोबिया, म्हणजेच मोबाईल जवळ नसण्याची भीती असणे असेही म्हणतात. मग आता मोबाईल ॲडिक्शनची मुख्य कारणे कोणती माहिती आहेत का तुम्हाला? ओके. फर्स्ट, इन्फिनाइट स्क्रोलिंग. फेसबुक, इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर रील्स कधीच संपत नाहीत. हे तंत्रज्ञान माणसाला स्क्रीनला खिळून ठेवण्यासाठीच कारणीभूत ठरतं. म्हणजे काय? आता आपण एखादी आपण रील बघितली, ती रील्स आपण स्क्रोल केली, एंडलेस स्क्रोलिंग. तिथं काही आपल्याला हेच नाही आहे, मर्यादाच नाही आहे. आपण थोड्या वेळासाठी घेतो हातात, फक्त 5 मिनिटासाठी आपण पाहूयात असं म्हणतो, आणि 5 मिनिटाचे आपले 10 मिनिटं कधी होतात, त्या 10 मिनिटाचे 1-2 तास कसे होतात हे आपल्याही लक्षात येत नाही. हे पण एक मुख्य कारण आहे. छोटंसं आहे बट मोबाईल ॲडिक्शनमध्ये अडकवायला पुरेसं आहे. देन फोमो. व्हॉट इज मीन बाय फोमो? फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे सोशल मीडियावर काय चाललं आहे, आपल्या मित्रांनी काय पोस्ट केलं आहे हे आपल्याकडून सुटू नये या भीतीपोटी लोक सतत मोबाईल चेक करतात. ओके. याच्यात हे दुसरं पण कारण आहे की जगामध्ये काय चाललंय, कुठं चाललंय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण मागे पडू नये या भीतीपोटी पण आपण पाहतो. म्हणजे आता उदाहरणार्थ अमेरिका, इराक युद्ध तिकडचे, किंवा आज कुठे काय चाललेलं आहे, अर्थक्वेक कुठं झालेलं आहे, आपण सतत अपडेटेड राहण्यासाठी किंवा बातम्यांसाठी, न्यूजसाठी आपण पाहत असतो सोशल मीडिया. कशासाठी पाहतो?
आपण अपडेटेड राहावं किंवा आपण मागे पडू नये, ही पण बऱ्याच जणांमध्ये फार मोठी भीती असते. सो फोमो ऑल्सो दी मेन कॉज फॉर मोबाईल ॲडिक्शन. फिअर ऑफ मिसिंग आउट. आपण प्रवाहामध्ये मागे पडू नये. देन नेक्स्ट रिझन आहे एकटेपणा आणि कंटाळा. बोर्डम अँड लोनलीनेस. जेव्हा माणूस एकटा असतो किंवा कंटाळलेला असतो तेव्हा वेळ घालवण्यासाठी त्याला सर्वात सोपा उपाय म्हणजे मोबाईल. ज्यावेळेस त्याला खूप एकाकी वाटू लागतं किंवा बोर व्हायला लागतं, एखाद्या कामाचा ताण आला, सो इट इज इझी वे टू एंटरटेन. स्वतःच्या मनोरंजनासाठी खूप सोपा आणि सरळ उपाय म्हणजे मोबाईल. डोपामाइन केमिकल रिलीज. जेव्हा आपण सोशल मीडियावर लाईक्स, कमेंट्स किंवा रील्स बघतो तेव्हा मेंदू डोपामाइन नावाचे केमिकल रिलीज होते. त्यामुळे आपल्याला तात्पुरत्या आनंदाची सवय लागते. नंतर नेक्स्ट कारण आहे झटपट मिळणारे मनोरंजन. कष्ट न करता एका क्लिकवर मनोरंजन, गेमिंग किंवा माहिती मिळत असल्यामुळे मेंदूला याची चटक लागते. आता आपल्या याचा मोबाईल ॲडिक्शनचा शरीरावर, मनावर काय परिणाम होतो हे आपण सविस्तर पाहूयात. आणि याच्यामध्ये आपण मोबाईल ॲडिक्शनमध्ये कसं अडकत जातो हे पण पाहूया. त्याच्यामध्येच आपण मगाशी पाहिलं की डोपामाइन नावाचं न्यूरो ट्रान्समीटर आपल्या मेंदूमध्ये स्त्रवलं जातं, त्याचं सिक्रेशन होतं. हे आपल्या मेंदूतील एक मुख्य न्यूरो ट्रान्समीटर आहे. न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे मेंदूतील पेशींना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मदत करणारे रासायनिक वाहक आहे हे. म्हणजे आता मेंदूचं सिग्नल आपल्याला पुढे सेंड करायचं आहे. डोपामाइन रिलीजचं मेकॅनिझम पाहूयात आपण. जेव्हा आपण सोशल मीडियावर लाईक्स किंवा कमेंट्स किंवा रील्स बघतो तेव्हा काय होतं, आपल्याला आनंद भेटतो. आनंद भेटण्याची क्रिया कशामुळे होते तर ते डोपामाइन नावाचं जे न्यूरो ट्रान्समीटर असतं किंवा ते न्यूरोकेमिकल असतं ते रिलीज होतं. मग त्यावेळेस आपल्याला आनंद भेटतो. मग ते सतत रील्स स्क्रोल केल्यामुळे आनंद भेटतो. मग ते जसा आनंद भेटेल तसं ते डोपामाइन रिलीज होतं. आनंद, देन डोपामाइन रिलीज, हे असं एक चक्रव्यूह तयार होतं आणि त्याच्यातून मग आपल्याला तात्पुरत्या आनंदाची सवय लागते. नीट जाणून घेऊयात की आता हे न्यूरो ट्रान्समीटर आहे. मेंदूतील पेशींना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मदत करणारे रासायनिक वाहक आहे. मोबाईल ॲडिक्शनने डोपामाइनचं थेट कनेक्शन कसं होतं, जेव्हा आपण काहीतरी नवीन किंवा आनंददायक करतो, उदाहरणार्थ चविष्ट जेवण केलं, मग आपल्याला कौतुक भेटलं, तेव्हा काय होतं, आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन रिलीज होतं. यामुळे आपल्याला आनंदाची आणि समाधानाची भावना मिळते. मग या मोबाईल ॲडिक्शनमध्ये काय होतं, सोशल मीडियावर प्रत्येक लाईक, कमेंट, नोटिफिकेशन किंवा रील्स स्क्रोल केलं, मग त्याच्यामध्ये मिळणारा जो आनंद असतो नव्या व्हिडिओमुळे मेंदूसाठी एक रिवॉर्ड ठरतो. तर प्रत्येक क्लिकवर मेंदूत डोपामाइनची छोटी लाट निर्माण होते. मेंदूला हा झटपट मिळणारा आनंद आवडतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही मोबाईल बाजूला ठेवता तेव्हा मेंदू पुन्हा या आनंदासाठी तुम्हाला मोबाईल हातात घेण्यासाठी भाग पाडतो. म्हणजे मेकॅनिझम लक्षात येतोय का? आपण मगाशी काय उदाहरण पाहिलं की आता जेवण बनवलं, समोरच्याने कौतुक केलं, आपल्या मेंदूनं काय सिग्नल घेतला, इट इज रिवॉर्ड. सो आपण आनंदी होतो, समाधानी होतो. ठीक आहे. मग मोबाईल ज्यावेळेस आपण हातात घेतो त्यावेळेस आपण सपोज रील्स स्क्रोल करतो. रील्स स्क्रोलिंग जी आहे ही क्रिया ही पटपट होती. स्क्रोल रील्स ओके. प्रत्येक रील्सवरती एक नवीन अनुभव, नवीन आनंद भेटतो. हे रिपीटेडली होत आहे. रिपीटेडलीत आपला आनंद परत आपल्याला हे भेटतोय. मग एक प्रकारची आपल्या मेंदूला सवय लागते. ओके. डोपामाइन रिलीज, अगेन रिलीज. मग कालांतराने जुन्या प्रमाणात मोबाईल वापरून तेवढा आनंद मिळत नाही. मेंदूला अजून जास्त डोपामाइन हवे असते. मग काय करतो, 5 मिनिटांऐवजी तासनतास मोबाईल स्क्रीन करत बसणे.
ते न्यूरो ट्रान्समीटरचा वापर आपला वाढतो आणि मग असं आपण व्यसनामध्ये अडकून जातो. मग इतर कोणते कोणते बदल होतात? आपण एंडोक्रायनिकल बदल बघूयात. म्हणजे एंडोक्राईन काय असतं, तर आपल्या शरीरातले हार्मोन्स जिथून स्त्रवले जातात त्याला आपण एंडोक्राईन सिस्टीम असं म्हणतो. पहिल्यांदा आपण झोपेवर याचा परिणाम कसा होतो ते पाहूयात. आपल्याला माहिती आहे मेलॅटोनिन, सर्वांना मेलॅटोनिन काय आहे? हे एक हार्मोन आहे. मेलॅटोनिन हार्मोन कुठून स्त्रवले जाते? पिनियल ग्लँडमधून. पिनियल ग्लँड कुठं असते? आपले 2 भुवया असतात ना, त्याच्या मध्ये जो बिंदू आहे त्याच्या मागच्या बाजूला, एक साधारण एक ढोबळ मानानं सांगते मी, त्या लेवलमध्ये आपली पिनियल ग्लँड असते. तिथून मग मेलॅटोनिन नावाचं हार्मोन स्त्रवलं जातं. याचा उपयोग काय आहे? तर याचा उपयोग हा आहे की आपल्याला झोप लागणे याच्याशी रिलेटेड आहे. मेलॅटोनिनमुळे आपल्याला शांत झोप लागते. आपण डिटेल पाहूयात. मोबाईलच्या स्क्रीनमधून निघणाऱ्या ब्ल्यू लाईटमुळे पिनियल ग्लँडमध्ये स्त्रवणारी मेलॅटोनिनची निर्मिती रोखली जाते. मग असं का होतं? एक मेकॅनिझम पाहूयात. मेलॅटोनिन हे रात्री सिक्रेट होतं. रात्री का सिक्रेट होतं? अंधार झालेला असतो. मग आपल्या डोळ्यामधून जे किरणं जातात मध्ये, त्यावेळेस असं सिग्नल भेटतो की ओके, किरणं जशी आपल्या डोळ्यामध्ये जातात त्यावेळेस आपल्या मेंदूला असा सिग्नल भेटतो, आता सकाळ झालेली आहे, उठा. रात्र होते त्यावेळेस सूर्याची किरणं आपल्या डोळ्यातून मध्ये जात नाही. नैसर्गिकरित्या आपल्या मेंदूला सिग्नल काय जातो? अंधार झालेला आहे, आता झोपेची वेळ झालेली आहे. मग तसं मेंदूला सिग्नल गेल्यामुळे पिनियल ग्लँड काय करते? मेलॅटोनिन हार्मोन्स सिक्रेट करते. पण ज्यावेळेस रात्री आपण झोपतो त्यावेळेस मोबाईल हातात घेतो झोपण्यापूर्वी, मग त्याची जी ब्ल्यू लाईट्स असते त्या ब्ल्यू लाईट्समुळे काय होतं? थेट आपल्या डोळ्यामधून ती लाईट मध्ये जाते. मग मेंदूला सिग्नल काय भेटतो? की प्रकाश आहे. म्हणजे तीव्र प्रकाश मध्ये गेल्यामुळे मग परत काय होतं? मेलॅटोनिन नावाचं जे हार्मोन आहे ते सिक्रेट होईल का? नाही होणार. मेलॅटोनिन जर स्त्रवलं नाही तर मग आपल्याला शांत झोप येईल का? नाही येणार झोप. ओके, म्हणजे आता मी नीट सांगते अजून एकदा पुन्हा. मोबाईलच्या स्क्रीनमधून निघणाऱ्या ब्ल्यू लाईटमुळे पिनियल ग्लँडमधून सिक्रेट होणारे जे मेलॅटोनिन हार्मोन असते ते रोखले जाते. मग मेलॅटोनिन कमी झाल्यामुळे शरीराचे नैसर्गिक जैविक घड्याळ, त्याला आपण सिकॅर्डियन रिदम म्हणतो, ते बिघडते. ज्यामुळे काय होतं? निद्रानाश सुरू होतो, त्याला आपण इन्सोमिनिया म्हणतो. मेलॅटोनिन आणि मोबाईल ॲडिक्शन यांचा संबंध आपल्या झोपेशी आणि शरीराच्या जैविक घड्याळाशी थेट जोडलेला आहे. मग या तिन्ही मधला परस्पर संबंध कसा आहे? तर हे आपल्या शरीराचे 24 तासांचे नैसर्गिक जैविक घड्याळ आहे. ते सूर्यप्रकाश आणि अंधारानुसार आपल्याला कधी भूक लागावी, कधी ताजेतवाने वाटावे आणि कधी झोप यावी हे नियंत्रित करते. मेलॅटोनिन हे मेंदूतील पिनियल ग्रंथीमधून स्त्रवणारे झोपेचे हार्मोन आहे. जेव्हा संध्याकाळनंतर अंधार पडू लागतो तेव्हा मेंदू मेलॅटोनिन तयार करतो, ज्यामुळे आपल्याला शांत झोप लागते. मोबाईल ॲडिक्शनमुळे काय गडबड होते? दी ब्ल्यू लाईट इफेक्ट. मोबाईलच्या स्क्रीनमधून ब्ल्यू लाईट, हाय एनर्जी व्हिजिबल ब्ल्यू लाईट बाहेर पडते. ही लाईट सूर्यप्रकाशासारखी हुबेहूब असते. मेंदू काय करतो? गलत सिग्नल म्हणजे चुकीचा सिग्नल देतो. जेव्हा रात्री झोपताना आपण मोबाईल वापरतो तेव्हा या ब्ल्यू लाईटमुळे मेंदूची फसवणूक होते. मेंदूला वाटते की अजूनही बाहेर दिवस आहे आणि सूर्यप्रकाश चालू आहे. मेलॅटोनिन सप्रेशन किंवा मेलॅटोनिन ब्लॉक. दिवस समजल्यामुळे मेंदू रात्री मेलॅटोनिन हार्मोनची निर्मिती पूर्णपणे थांबवतो किंवा लांबणीवर टाकतो. मग याचे शरीरावर काय परिणाम होतात? मेलॅटोनिन न मिळाल्यामुळे शरीर स्लीप मोडमध्ये जाऊ शकत नाही. तासनतास झोप न येणे किंवा मध्यरात्री सारखी झोप मोड होणे या समस्या सुरू होतात.
आपलं जैविक घड्याळ बिघडतं, जे नैसर्गिक जैविक घड्याळ आहे ज्याला आपण सिकॅर्डियन रिदम म्हणतो. ओके, त्याच्यामध्ये मिसअलाइनमेंट होते, ते बिघडतं. उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय लागते. यामुळे शरीराची संपूर्ण सिस्टीम कोलमडते. याच्यामुळे मग काय होतात, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होतात. याचा थेट परिणाम पचन संस्थेवरती होतो. यामुळे मग ओबेसिटी, अपचन, टाईप 2 डायबिटीस अशा एक चक्रव्यूहात अडकतो. सकाळचा थकवा आणि मानसिक ताण, रात्री गाढ झोप न लागणे, यामुळे सकाळी उठल्यावर डोके जड होणे, थकवा जाणवणे, चिडचिड होणे, कामात लक्ष न लागणे या समस्या उद्भवतात. मोबाईलच्या व्यसनामुळे रात्री मिळणारा कृत्रिम ब्ल्यू लाईट मेंदूतील मेलाटोनिन पूर्णपणे दाबून टाकतो, ज्यामुळे शरीराचे सिकॅर्डियन रिदम दॅट इज नैसर्गिक घड्याळ बिघडतं आणि माणूस निद्रानाश आणि मानसिक तणावाचा शिकार बनतो. नुसतंच मेलाटोनिन किंवा झोपेवर परिणाम करत नाही, तर इतर पण गोष्टीवरती परिणाम करतो. आपल्याला माहिती आहे झोपेमुळे काय काय घडतं आपल्या शरीरामध्ये. रिपेअरिंग ऑफ द टिश्यूज, रिजनरेशन ऑफ द टिश्यूज, रिव्हायटलायझेशन ऑफ द बॉडी. म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये जे दिवसभरात काम करून हे झालेलं असतं, झीज झालेली असते शरीराची, ते झोपेमुळे भरून निघते. आपल्या ज्या पेश्या असतात त्या ज्याच्यावरती आघात झालेला असतो ताणतणावामुळे, शारीरिक किंवा मानसिक कष्टांमुळे, तर ते पेशीचं रिपेअरिंग, रिजनरेशन हे आपण ज्यावेळेस झोपतो त्या दरम्यान मन कव्हर करतं. त्याच्यामुळे आपल्याला झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि जर आपण शांतपणे झोपलोच नाही तर काय इफेक्ट होणार आहे? ऑब्व्हियसली आपल्या शरीराचं रिपेअरिंग होणारच नाही. त्याचबरोबर आपल्या शरीरामधले जे इतर हार्मोन्स असतात ते पण बिघडतात. म्हणजे आता स्ट्रेस हार्मोन, ज्याला आपण कॉर्टिसोल असं म्हणतो. मग मोबाईल ॲडिक्शनमुळे काय होतं, कॉर्टिसोलची पातळी वाढते. कसं काय? सोशल मीडियावर नकारात्मक किंवा निगेटिव्ह बातम्या असतात, ट्रोलिंग, गेमिंग, कॉम्पिटिशन. ह्याच्यामुळे काय होतं, रात्री उशिरापर्यंत जागण्यामुळे शरीर सतत फाईट अँड फ्लाईट मोडमध्ये राहतं. याच्यामुळे काय होतं, कॉर्टिसोल वाढतो. आणि मग कॉर्टिसोल वाढल्यामुळे काय होतं, मग ताण, अस्वस्थता, हाय BP, मानसिक थकवा असं जाणवू लागतं. भुकेचे हार्मोन्स असतात लेप्टिन आणि ग्रेलिन. हे काय होतं, ग्रेलिन वाढतं आणि लेप्टिन कमी होतं. जेव्हा मोबाईलमुळे झोप पूर्ण होत नाही तेव्हा भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सचे संतुलन बिघडते. म्हणजे काय होतं, ग्रेलिन वाढल्यामुळे तीव्र भूक लागते. रात्रीच्या वेळी गोड किंवा जंक फूड खाण्याची मग इच्छा होते. आणि लेप्टिन काय होतं, कमी होतं. त्यामुळे पोट भरण्याची भावना लवकर जाणवत नाही. मग यासाठी मग परत मोबाईल ॲडिक्शन लोकांमध्ये वाढतं. मग ओबेसिटी, मग या अपचनाच्या समस्या जाणवू लागतात. याच्यामध्ये नीट आपण दुसरं पण मेकॅनिझम बघूयात. आता सतत जर आपण बसून राहिलो, आपण शारीरिक काम केलंच नाही, पचन संस्थेवर तर परिणाम होतो. मग आपोआप सतत बसून राहिल्यामुळे जाडी पण वाढते. त्याच्याऐवजी आपण मैदानी खेळ खेळू शकतो. होता होईल तेवढी शारीरिक हालचाल करू शकतो. आपण हे करण्यापेक्षा काय करून मोबाईलमध्येच अडकून राहतो. पुढचा शरीरावर होणारा परिणाम आहे मस्क्युलोस्केलेटल बदल. त्याच्यामध्ये टेक्स्ट नेक सिंड्रोम. म्हणजे काय, मस्क्युलोस्केलेटल म्हणजे काय, आपलं जे मसल आणि स्केलेटल सिस्टीम आहे, म्हणजे मसल आणि आपले जे बोन्स असतात त्याच्यावरती परिणाम होतात. त्याच्यामध्ये पहिला आहे टेक्स्ट नेक सिंड्रोम, TEXT, टेक्स्ट नेक सिंड्रोम. म्हणजे सतत मान खाली वाकून मोबाईल बघण्यामुळे काय होतं, सर्वायकल स्पाईनवरती अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे मानेच्या स्नायूंमध्ये स्पाझम तयार होतं, म्हणजे मसल स्पाझम, आणि मणक्याची झीज सुरू होते, डिजनरेशन ऑफ वर्टिब्रल कॉलम्स. आता मग याच्यामध्ये काय होतं नेमकं, आता मोबाईल ज्यावेळेस आपण हातात धरतो तो आपण असं सरळ डोळ्याच्या लेवलने धरतो का, नाही धरत. तो मोबाईल असा खाली असतो आणि आपली मान खाली वाकून बघतो आपण त्या मोबाईलकडे.
मग सतत खाली मानाशी झुकून पाहण्यामुळं काय होतं, आपले जे मसल्स असतात त्याच्यामध्ये ताठरपणा येतो किंवा त्याचा लवचिकपणा कमी होतो आणि मग त्याची क्षमता हळूहळू कमी होते. याच्यामध्ये मग आपण जे अतिरिक्त काम करायला लागतो, मग त्यावेळेस त्याची क्षमता कमी झाल्यामुळं मग ते कुंचन पावताना किंवा काम करताना मानेचं दुखणं सुरू होतं. ते मणक्याची पण जी सतत त्याच पोझिशनमध्ये जर आपण ठेवलं तर हाडांवरती पण त्याचा परिणाम होऊ लागतो आणि मग मणक्याची झीज पण हळूहळू सुरू होऊ लागते. म्हणजे मान सतत खाली राहिल्यामुळे काय होते, मानेच्या पाठीमागील स्नायू, मग ट्रॅपेझियस मसल्स असतात, लिव्हेटर स्कॅपुली असतात, असे हे मसल्स जे मानेमध्ये आहेत त्यांचे नावे आहेत. मग काय होतं, हे सतत ताणल्यामुळे आणि त्या स्थितीत राहिल्यामुळे ते लवकर थकतात. ज्याला आपण काय म्हणतो की बाबा त्याच्यातली क्षमता कमी होणे. मग छातीचे स्नायू आखडतात, पाठीचे स्नायू कमकुवत होतात, समोरील छातीचे स्नायू आखडले जातात. ह्यामुळे काय होतं, व्यक्तीच्या पोश्चरमध्ये एक बदल तयार होतो. खांदे पुढे झुकतात, म्हणजे पूर्ण पोश्चरवरती त्याचा परिणाम होतोय. जे 2 मणके असतात त्या 2 मणक्यामध्ये गादी असते. गादीचं काय काम असतं, शॉक ऑब्झर्व्हर, म्हणजे मेकॅनिकल स्ट्रेस बाहेरून येणारा जो ताण असतो आपला, शारीरिक असो, कष्ट केलेले आपण फिजिकली जे वर्क करतो त्यावेळेस ते काय करतं, दोन्ही मणक्यामधली गादी काय करते काम, तो जो स्ट्रेस आहे तो ॲब्झॉर्ब करून घेतो, म्हणजे तो ताण शोषून घेतो. मग सतत मान खाली वाकून ठेवल्यामुळं काय होतं, मग डिस्कमध्ये किंवा ते जे गादी असते त्याच्यामध्ये ताण येऊन ते मागे ढकलले जातात. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, डिस्क सरकणे. म्हणजे मी काय म्हणते समजते का, आता ते 2 मणके आहेत त्याच्यामध्ये गादी आहे, त्यालाच आपण डिस्क असं म्हणतो. सतत वाकून, मान खाली वाकून जर आपण तशी सवय लावली तर ते डिस्कची पण पोझिशन चेंज व्हायला वेळ लागत नाही. मग ते स्लोली स्टेप बाय मग ती पुढे सरकणे वगैरे अशा प्रकार घडतात. आपण त्याला काय म्हणतो, स्लिप डिस्क, है ना. आता याची मुख्य लक्षणे कोणती आहेत, मानेमध्ये आणि खांद्यामध्ये सतत तीव्र किंवा मंद कळा येतात. मान डावीकडे किंवा उजवीकडे वळवताना कडकपणा जाणवतो, स्टिफनेस. सरकलेली डिस्क किंवा वाढलेले हाड जर त्याचे काय होतं, त्याच्यामुळे नस दबली जाते. त्या डिस्कमुळे काय होतं, नस दबली जाते. आता हे 2 मणके आहेत आणि त्याच्यामध्ये ती गादी आहे आणि गादीची पोझिशन जर चेंज झाली तर आपल्या ज्या नसा असतात त्या नसा त्या मणक्यामधून बाहेर येत असतात. आपल्या संवेदना घेणे आणि देण्याचे काम करतात त्या नसा, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, नर्व्स. मग ते नर्व्स काय करतात, कशी असतात तर आपले जे मणके असतात त्या मणक्यातून त्या नर्व्स बाहेर पडतात. त्या नर्व्सचं काय काम असतं, संदेश वहनाचं कार्य करण्यासाठी, संदेश वाहणे किंवा आपलं संवेदना असतात ते वहनाचं काम करतात. म्हणजे ज्यावेळेस 2 मणक्यामधील गादी सरकते त्याच्यामुळे काय होतं की ते ज्या नसा जे बाहेर पडत असतात त्याची पण पोझिशन चेंज होते आणि त्या दबल्या जातात. मग हात सुन्न पडणे किंवा मुंग्या येणे, सतत डोक्याच्या पाठीमागचा भाग दुखणे. आता मी हे जे लक्षणं सांगत आहे प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळे असतात किंवा सारखे असतात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आता हे आपल्याला झालंय म्हणजे हे याच्यामुळेच होतंय, मोबाईल वापरल्यामुळेच होतंय. कसं होतं, प्रत्येक आजाराचे वेगवेगळी लक्षणं असतात, सारखी लक्षणं असतात. म्हणजे आता मी ही जी लक्षणं सांगितलेली आहेत तुम्हालाही तसंच झालं आहे असं समजायचं नाही. तुम्ही एका तज्ज्ञाकडे जाऊन ते पडताळून मग ठरवायचं. आता मी सांगते याचा अर्थ असा नाही की म्हणजे हे मला पण झालेलं आहे, आता माझं असंच आहे आणि माझी स्लिप डिस्क झाली आहे असं काही डोक्यात घेऊ नका. मी त्याच्यापासून होणारे साईड इफेक्ट्स हे सांगते. हे असं होतात हे मी सांगते. म्हणजे ती लक्षणं तुमच्या दिसली म्हणजे ते तसंच आहे असं नाही, असं काही डोक्यात घेऊ नका. माझ्यासाठी काय करावं लागेल आपल्याला की मोबाईल वापरताना तो डोळ्याच्या लेवलनी धरून वापरावा लागेल, जेणेकरून मान 60 अंशात झुकणार नाही आणि मणक्यावर भार पडणार नाही. आपण आता पाहिले की आपल्या शरीरावरती कशा प्रकारे त्याचे दुष्परिणाम होतात.
आता आपण पाहूयात की तिची लक्षणं कोणती, मोबाईल ॲडिक्शन झाले याची लक्षणं कोणती. सतत फोन तपासणे, लक्ष केंद्रित न होणे, डोकेदुखी, चिंता, निद्रानाश, चिडचिड होणे, सतत फोन हातात असणे, फोन बाजूला ठेवताच अस्वस्थ वाटू लागतं, रेस्टलेसनेस, पुन्हा पुन्हा मोबाईल हातात घ्यावासा वाटतो, शरीराच्या समस्या, डोळे दुखणे, सतत थकवा जाणवतो, मानदुखी, झोप न लागणे, कामात लक्ष न लागणे, अभ्यास किंवा कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित न होणे. मानसिक बदलमध्ये काय होतं, फोन दूर केल्यास चिडचिड होती, आक्रमक होतो किंवा मग अस्वस्थता वाढते, वेळेचं भान राहत नाही, तासनतास सोशल मीडिया किंवा गेमिंगमध्ये मग्न राहतो, इतर कामांकडे दुर्लक्ष होतं. मोबाईल ॲडिक्शनची लक्षणे. मग त्याचे उपाय काय? ठीक आहे, आता आपण याचे उपाय पाहूयात. मोबाईल सोडवण्यासाठी सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल उपाय पाहूयात आपण. स्क्रीन ग्रे स्केल करा. मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं, स्क्रीनचा डिस्प्ले ग्रे स्केल करायचा, म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट करायचं. बेसिक गोष्ट आपण लक्षात घेऊयात. आपल्या मेंदूला कुठल्या गोष्टी आकर्षित होतात, जी रंगीबिरंगी असतं, मस्तपैकी छान, जितकं रंग असेल तितकं आपल्या डोळ्यांना दिसलं की आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. ज्यावेळेस आपण हातात मोबाईल घेतो त्यावेळेस त्याचा जो डिस्प्लेमध्ये कलरफुल दिसतं आपल्याला त्याचा डिस्प्ले, सो मग आपल्याला ते खूप छान वाटतं आणि रिलॅक्सिंग वाटतं, मग आपण त्या मोबाईलमध्ये अडकून राहतो. सो बेसिकली काय करायचं, आपल्याला त्या मोबाईलची स्क्रीन ग्रे करायची सेटिंगमध्ये जाऊन. म्हणजे आपल्या मेंदूला सोशल मीडियावर रंगीबेरंगी गोष्टी, ब्राईट कलर्स आणि लाल रंगाचे नोटिफिकेशन्स, डॉट्स आकर्षित करतात, ज्यामुळे डोपामाइन रिलीज होते. स्क्रीन ब्लॅक अँड व्हाईट केल्यावर काय होतं, मोबाईलमधील रंजकतेचा अनुभव संपतो आणि काही वेळातच मोबाईल वापरण्याचा आपल्याला कंटाळा येऊ लागतो. देन नेक्स्ट आहे नो मोबाईल झोन. म्हणजे घरात काय करायचं, काही कडक नियम लागू करायचे. उदाहरणार्थ, जेवताना डायनिंग टेबलवर किंवा जेवणाच्या ठिकाणी मोबाईल आणायचा नाही आणि रात्री झोपताना बेडवर मोबाईल न्यायचा नाही. यामुळे काय होतं, डोळ्यांसमोरून मोबाईल दूर राहतो. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. रात्री बेडवर मोबाईल न नेल्यामुळे काय होतं, ब्ल्यू लाईटचा त्रासही टळतो आणि मेलाटोनिन हार्मोन वेळेवर तयार होऊन शांत झोप लागते. नेक्स्ट आहे नको असलेले नोटिफिकेशन्स बंद करायचे. टर्न ऑफ नोटिफिकेशन्स. म्हणजे काय, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब आणि गेमिंग ॲप्सचे नोटिफिकेशन्स काय करायचे, पूर्णपणे म्यूट किंवा ऑफ करायचे. केवळ कॉल्स आणि महत्त्वाचे जे मेसेजेस असतात त्यांचे नोटिफिकेशन्स चालू ठेवायचे. बेसिकली काय होतं, एक आपण याचं शास्त्रीय कारण पाहूया. जेव्हा आपण काम करत असतो, अभ्यास किंवा आपण काम करतो त्यावेळेस मोबाईल बाजूला असेल, मग सोशल मीडियाचं नोटिफिकेशन वाचतं, आपण काय करतो, जस्ट फक्त नोटिफिकेशन जर वाचायचे, काय चालले पाहूयात, आपण ते काम थांबवतो आणि हातात मोबाईल घेतो. हातात मोबाईल घेतल्यानंतर जिथं जे नोटिफिकेशन आहेत तिथं आपण क्लिक करून आपण त्या विंडोमध्ये जातो. मग ते नोटिफिकेशन बघत बघत हे नाही ते नाही ते नाही, मग स्क्रोलिंग सुरू होतं. ओके, मी मगाशी हे पण सांगितलं की फोमो म्हणजे आपण मागे पडू नये याच्यासाठी बरेच जणांना म्हणजे आपण अपडेटेड राहावं याच्यासाठी पण ते मोबाईलचा वापर करतात. मग नोटिफिकेशन्स आली, न्यूजची नोटिफिकेशन्स आली, सो मग लगेच आपण ते नोटिफिकेशन्सकडे आकर्षित होऊन मग तो मोबाईल हातात घेतो आणि मग स्क्रोल करत बसतो नोटिफिकेशन बघितल्यावर. हे आपलं असं चालू होतं. म्हणजे बेसिकली या पद्धतीनं आपण असं मोबाईलच्या विळख्यात अडकतो. सो हा उपाय आपल्याला छोटा वाटतोय पण याचं काम मोठं आहे. आपण नोटिफिकेशन्स बंद केली, जस्ट फक्त जे आपलं फोन कॉल्स आहेत, मेसेजेस आहेत महत्त्वाचे, याच्यासाठी ते जर ऑन ठेवलं तर म्हणजे आपण त्या गोष्टीपासून दूर जातो. म्हणजे नीट बघूयात. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब किंवा गेमिंग ॲप्सचं नोटिफिकेशन पूर्णपणे म्यूट किंवा ऑफ करायचं. केवळ कॉल्स आणि जे महत्त्वाचे मेसेजेस असतात त्यांचं नोटिफिकेशन चालू ठेवायचं. प्रत्येक
टिंग असा येणारा नोटिफिकेशनचा आवाज मेंदूला काय करतो, विचलित करतो आणि मग तीव्र इच्छा निर्माण करतो की नोटिफिकेशन पाहिलाच पाहिजे. आणि मग ते आपण जर बंद केलं तर बंद केल्यास वारंवार मोबाईल अनलॉक करण्याची सवय 50% कमी होते. ठीक आहे. नेक्स्ट उपाय आहे 20 मिनिटांचा नियम. द 20 मिनिट रूल अँड अल्टरनेटिव्ह हॉबी. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला विनाकारण मोबाईल हातात घ्यावासा वाटेल तेव्हा स्वतःला सांगायचं, मी फक्त 20 मिनिटांनी मोबाईल बघेन. या रिकाम्या वेळेत पुस्तक वाचणे, योगासने करणे, चालणे किंवा कुटुंबाशी गप्पा मारणे यासारख्या चांगल्या गोष्टी करायच्या. शास्त्रीय कारण, मग काय बाबा या पाठीमागचं शास्त्रीय कारण पण. ओके. मोबाईलची तीव्र ओढ, क्रेव्हिंग साधारणपणे 10 ते 15 मिनिटच टिकते. जर तुम्ही तो वेळ बदलला, डिलेड ग्रॅटिफिकेशन मीन्स, तर मेंदूतील आवेगांवर नियंत्रण ठेवणारा भाग म्हणजेच प्रीफ्रंटल कोर्टेक्स मजबूत होतो आणि व्यसन सुटण्यास मदत होते. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला तीव्र ओढ होते की आपल्याला मोबाईल हातात घ्यायचा आहे, त्यावेळेस आपण स्वतःला ठामपणे सांगायचं की नाही, हा जो वेळ आहे तो मला माझ्या छंदासाठी, फॅमिलीसोबत गप्पा घालवण्यासाठी किंवा माझ्या आवडीच्या कामासाठी मी व्यस्त राहीन, हे ठामपणे सांगायचं. आपली जी तीव्रता असते मनाची ती फक्त 10 ते 15 मिनिटच राहते. मग ती हळूहळू 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 डिक्लाइन होऊ लागते आणि मग आपण त्या कामामध्ये मग्न होऊन जातो. इट इज अ सायकोलॉजिकल फॅक्ट. देन नेक्स्ट आहे डिजिटल डिटॉक्स. आपण बऱ्याच वेळेला बघतोय की उपवास करणे, आपल्याला हे पण माहिती आहे, उपवास केल्यानंतर मग आपलं बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होतं. त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, फास्टिंग ऑफ अ मोबाईल. नेक्स्ट आहे डिजिटल डिटॉक्स आणि ॲप टायमर्स. म्हणजे काय करायचं आहे, मोबाईलमधील डिजिटल वेलबिंग किंवा स्क्रीन टाईम या फीचरचा वापर करून सोशल मीडिया ॲप्सवर रोजचा 30 ते 45 मिनिटांचा टायमर लावायचा आहे. ओके. आठवड्यातून एकदा, उदाहरणार्थ रविवारी अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवस डिजिटल डिटॉक्स पाळायचा. म्हणजेच मोबाईल पूर्णपणे बंद ठेवायचा. यामुळे काय होतं, आपण ते शास्त्रीय कारण बघूयात. आपल्या मेंदूतील सततच्या डिजिटल उत्तेजनांपासून विश्रांती मिळते आणि खालावलेली जी न्यूरोट्रान्समीटर्सची पातळी असते ती पुन्हा सुधारू लागते. आपण न्यूरोट्रान्समीटर बघितलं, डोपामाइन, हे पण माहिती आहे, गाबा, ओके, असे इतर बरेचसे जे न्यूरोट्रान्समीटर असतात ते आपली पातळी सुधारू लागते. त्याच्यामुळे काय होतं, मानसिक शांतता लाभते. न्यूरोट्रान्समीटर्स आपण मगाशी पाहिलं, काय काम असतं यांचं, आपल्या मेंदूमध्ये संदेशवहनाचं काम करतात. त्याचबरोबर आपलं जे हॅप्पी हार्मोन्स असतात तेच न्यूरोट्रान्समीटर्स असतात. म्हणजे आपला आनंद द्विगुणित करणे, आपला मूड छान ठेवणे, ह्या न्यूरोट्रान्समीटर्सचं काम असतं. मग यांचं रिपेअरिंग व्हायला आपल्याला मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी 1 तास आधी डिजिटल कर्फ्यू करायचा. म्हणजे काय करायचं, रात्री झोपायच्या किमान 1 तास आधी मोबाईल स्वतःपासून दूर दुसऱ्या खोलीमध्ये किंवा कपाटात ठेवून द्यायचा. मग काय होतं, मोबाईलची ब्ल्यू लाईट, झोपेचा हार्मोन मेलाटोनिन जे असं मिसअलाइनमेंट होते ते याच्यापासून वाचवलं जातं. मोबाईल दूर ठेवल्यामुळं काय होतं, आपली जी नैसर्गिक घड्याळ आहे, सिकॅर्डियन रिदम, ते सुधारून गाढ झोप लागते. ओके. आपण बऱ्याच वेळेला अलारामसाठी मोबाईलचा वापर करतो, ते टाळायचं. त्याच्याऐवजी अलाराम जे असतात, घड्याळाचे अलाराम, त्याचा वापर करायचा. म्हणजे काय करतो, सकाळी उठण्यासाठी मोबाईलचा आपण अलाराम लावला, मग ते अलाराम लावल्यानंतर आपण तो बंद करतो. मग एखादं नोटिफिकेशन पाहतो किंवा मग आपण हातात मोबाईल घेतले की त्याच्यातच खेळून राहतो. त्याच्याऐवजी काय करायचं, घड्याळाचा अलाराम लावायचा. मोबाईलमध्ये अलाराम लावल्यामुळं सकाळी उठल्या पहिली गोष्ट आपण मोबाईल हातात घेतो. मग तिथेच उठण्यापूर्वी अर्धा तास रील स्क्रोल करण्यात वाया जातो. मग सोशल मीडिया ॲप्स होम स्क्रीनवरून खेळून राहतो. याच्यापासून आपला बचाव होतो. नेक्स्ट उपाय आहे की जे आपले ॲप्स असतात, सोशल मीडिया ॲप्स,
ते होम स्क्रीनवरून काय करायचे, लपवून टाकायचे. त्याच्यामुळे काय होतं, इंस्टाग्राम किंवा फेसबुक यासारखी वेळ खाणारी ॲप्स जे आहेत ते होम स्क्रीनवरून काढून टाकल्यावर काय होतं, आपण ते सतत पाहण्यापासून आपोआपच अवॉइड करतो. म्हणजे ते आतल्या फोल्डरमध्ये टाकायचं आणि किंवा मग रोज लॉग आउट व्हायचं. म्हणजे ॲप उघडण्यासाठी जितकी आपण जास्त मेहनत करावी लागते तितकी आपण ती ॲप्स वापरण्याची वारंवारता आपली आपोआपच कमी होते. आता म्हणजे नीट लक्षात घ्या की ते ॲप्स जे आहेत आपण ते काही फोल्डरमध्ये टाकली किंवा आपण लॉग आउट झालो, ते आतल्या फोल्डरमध्ये जाऊन कोण ओपन करत बसणार आहे किंवा कोण परत लॉग इन होणार आहे. सो हे छोटे छोटे उपाय आपण करू शकतो जेणेकरून आपण ते सोशल मीडियाचा पण आपला वापर कमी होऊन जाईल. आणि सोशल मीडियाचा वापर कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिकली इतर ज्या गोष्टी आपण बघत बसतो मोबाईलमध्ये त्यापासून पण परावृत्त होऊ शकतो. नेक्स्ट आहे डिस्टन्स थेरपी. घरात असताना मोबाईल नेहमी तुमच्या शरीरापासून किमान 10 फूट दूर दुसऱ्या टेबलवर किंवा कपाटावर ठेवायचा. तो कधीही खिशात किंवा शेजारी ठेवायचा नाही. म्हणजे काय होतं, जेव्हा मोबाईल हातात घेण्यासाठी उठून जावे लागते तेव्हा काय, आळसामुळे आपण विनाकारण मोबाईल बघणे टाळतो. यामुळे शारीरिक अंतर, मानसिक अंतर बनवण्यास मदत करते. ओके, सिंगल टास्किंगचा नियम पाळायचा. टीव्ही बघताना, अभ्यास करताना, काम करताना किंवा मित्रांशी बोलताना मोबाईल पूर्णपणे बॅगेत किंवा दुसऱ्या खोलीत ठेवायचा. एका वेळी एकच काम करायचं. मल्टीटास्किंगच्या नावाखाली आपण एकाच वेळी 2 स्क्रीन, टीव्ही आणि मोबाईल बघतो, ज्यामुळे मेंदू प्रचंड हायपर ॲक्टिव्ह होतो आणि आपली एकाग्रता नष्ट होते. रात्री काय करायचं, चार्जिंगची जागा बदलायची. मोबाईल बेडच्या शेजारी चार्जिंगला लावण्याऐवजी काय, बेडरूमच्या बाहेर किंवा हॉलमध्ये चार्जिंगला लावायचा मोबाईल. रात्री अचानक जाग आली की अनेकांना मोबाईल बघायची सवय असते. चार्जिंग स्पॉट बदलल्यामुळे काय होतं, रात्रीची झोप मोडते आणि सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहण्याची सवय पण सुटते. मोबाईलमध्ये डू नॉट DND किंवा फोकस मोड वापरायचा. ऑफिसच्या वेळेत किंवा अभ्यासाच्या वेळ DND डू नॉट डिस्टर्ब किंवा फोकस मोडवर टाकायचा आहे. म्हणजे यात काय होतं, केवळ महत्त्वाच्या व्यक्तींचेच कॉल्स तुम्हाला येतात आणि बाकी सर्व गोष्टी सायलेंट होतात. यामुळे महत्त्वाचे काम करताना मेंदू जो आपला विचलित होतो तो होत नाही आणि कामाची गती वाढते. माइंडफुल स्क्रोलिंग आणि वेळेची मर्यादा. म्हणजे तुम्हाला सोशल मीडिया वापरायचा असेल तर आधी मोबाईलमध्ये 15 मिनिटांचा अलाराम लावायचा आणि मगच ॲप उघडायचा. अलाराम वाजताच मोबाईल बंद करायचा. वास्तविक जगातील नाती आणि कम्युनिटी वाढवायची. आभासी जगात चॅटिंग करण्याऐवजी मित्रांना प्रत्यक्ष भेटायचं, कट्ट्यावर बसायचं, ट्रेकिंगला जायचं किंवा एखाद्या सामाजिक संस्थेच्या कामात स्वतःला गुंतून घ्यायचं. प्रत्यक्ष संवादातून मिळणारे डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन हे नैसर्गिक असते, जे मोबाईलच्या कृत्रिम सुखापेक्षा मनाला शांतता जास्त देते. स्वतःला फायनान्शियल किंवा सोशल पेनल्टी लावायची. म्हणजे काय करायचं, कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत एक पैज लावायची. जर मी जेवताना मोबाईल हातात घेतला तर मी सर्वांना पार्टी देईन किंवा कपाटात 50 रुपये दंड टाकेन. माझ्यामुळे काय होतं, मानवी मेंदू हा तोटा सहन करण्याला घाबरतो. तेव्हा आर्थिक किंवा सामाजिक दंडाची भीती असते, तेव्हा आत्मनियंत्रण ठेवणे खूप सोपे जाते. आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहिले की मोबाईल ॲडिक्शन म्हणजे काय, मोबाईल ॲडिक्शनचे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम कोणकोणते, मोबाईल ॲडिक्शनचे आपण स्वतःहून घरगुती कोणकोणते उपाय करायचे. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की मोबाईल ॲडिक्शन आणि होमिओपॅथिक उपचार, मोबाईल ॲडिक्शनवरील बॅचलर रेमेडीज आणि सायकोथेरपीज.